मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी पाहूयात। जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी आता परवानगी देण्यात आली। जरांगे पाटलांना आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे, तर पोलिसांनी मनोज जरांगेंना ही परवानगी दिली आहे। अटी शर्तींसह जरांगे पाटलांना पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे। तर आंदोलनामध्ये फक्त 5 वाहनं घेऊन जाता येतील। जरांगे फक्त 5000 आंदोलकांसह आंदोलन करू शकतात, अशी परवानगी आता पोलिसांनी दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की 10% आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे। आणि आपणही बघितलं असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा नोकरीच्या बाबतीत असतील मराठा समाजासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। म्हणून मला असं वाटतं की आता परत त्याच गोष्टी करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण की राज्य सरकारने आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रयत्न हाच झालेला आहे। आपले एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील उपमुख्यमंत्री, महायुतीचं सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे की सगळ्या समाजाच्या लोकांना न्याय दिला गेला पाहिजे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकार काम सुद्धा करत आहे। मंगलमय वातावरण आहे, तर सर्व मंगल व्हावं, ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांनाही मंगल व्हावं आणि ज्यांना अपेक्षा पूर्ण करायच्या त्यांच्याकडूनही मंगल व्हावं, कोणावरही अन्याय होऊ नये आणि ज्या मागण्या आहेत त्यांना संविधानिक चौकटीत न्याय मिळावा, हेच मी सांगेन या निमित्ताने। कुठलंही आंदोलन असो, काहीही घडो, जास्त पाऊस आला, कमी पाऊस झाला, जिल्हा प्रशासनाशी माझा संवाद असतोच। त्यामुळे सामान्य नागरिकाची सुरक्षा आणि सामान्य नागरिकांचं कम्फर्ट हे राखलं गेलं पाहिजे, असेच आदेश प्रत्येक वेळी असतात। या मनोज जरांगेंच्या हटकोरपणा ही सगळे तिकडून आंतरवालीतनं निघालेला एवढा मोठा जथ्था, एवढी मोठी झुंड, याच्या दबावाला, याच्या प्रेशरला कुठेतरी राज्य सरकार आणि प्रशासन बळी पडलेलं दिसतंय। आणि त्याच्याचमुळं ही आजची जी काही परवानगी दिलेली आहे, तर मुळात या याचिकेमध्ये प्रतिवादी म्हणून 1 नंबर ते 4 नंबर हे राज्य सरकार आहे, हे गृह खातं आहे। आणि याच्यामुळं मुंबईमध्ये कुठली अघटित घटना घडली तर याची सर्वस्वी जबाबदारी ही परवानगी देणाऱ्या पोलीस प्रशासनाची असेल। मला असं वाटतं शेवटी बघा, आपल्याकडे लोकशाही आहे, तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे, तुम्ही एखाद्या विषयासाठी तुमचं मत व्यक्त करा, तुमची मांडणी करा, तुम्ही आंदोलन करा, हे सगळं मान्य आहे। पण मला असं वाटतं की व्यक्तिगत स्वरूपात कुठंतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती अशा पद्धतीनं बोलणं हे योग्य नाही। माननीय जरांगे पाटलांना माझी विनंती राहील की आपण थोडा संयम पाळला पाहिजे। मी देखील आपल्याच माध्यमातून बघितलं की मी त्यांची भेट घेणार आहे, पण मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वीचे आंदोलन झालं होतं, त्याच्यातल्या अनेक मागण्या माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत। देवेंद्रजी देखील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतो आहे। परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा मोठा समारंभ आहे आणि गणेशोत्सव हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे जनतेला त्रास होणार नाही अशी भूमिका त्यांनी घ्यावी, ही आमची सगळ्यांची देखील विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।